ओ पिये हा, काय फोन लागत नाही, फोन खराब झाला काय बघा, कुठलेच फोन लागत नाही साहेब तो फोन ठेवा, फोन तो ते मर्दे तुमच्या लक्षात आले का साहेब? काय नक्षलवाद्यांनी एका मंत्र्याला उडवला का काय? नाही नाही साहेब, त्याहीपेक्षा भयंकर झालंय साहेब. मग शहरात टेररिस्ट घुसले का काय? अहो नाही साहेब, त्याच्यापेक्षाही भयंकर आहे साहेब. मग इन्कम टॅक्सची धाड पडली का काय? अहो हे काहीच नाही साहेब, याच्यापेक्षाही भयंकर आहे साहेब. हाय कमांड आमचं खातं काढून घेतलं का काय? काय 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 साहेब, साहेब RTI आलाय. RTI? हा अरे असलं 56 RTI मी बघितलं, त्यानं तिकडे बाहेर बसवा आणि नंतर द्या सावकाशीनाथ पाठवून. ओ साहेब, काय? RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार. ओ पिये, ओ तुम्ही वाघ वाघ म्हणून आम्हाला तर उंदीर काढला तिकडं. साहेब तो उंदीर आता डायनॉसॉर झालाय. मग त्याला द्या नाना नानी पार्क मध्ये पाठवून. साहेब असं करता येणार नाही साहेब. काय? अहो आता RTI ऍक्टच्या अंडर राजकीय पक्ष पण आलेत. म्हणजे काय? हा म्हणजे काय, म्हणजे राजकीय पक्षाकडे पैसा कुठून येतो, तो पैसा ते कसा वापरतात, उमेदवार कसा निवडतात, हे सगळं येतं. हा म्हणजे आमच्या ह्याच्यावर हाय. हा म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असं म्हणायचं कसं? हट्ट्याच काय ते, आम्ही कोर्टात केस करू. खरं सांगू, आता काही फायदा नाही, कारण कोर्टाला सगळं पारदर्शक हवंय. अहो कसं पारदर्शक झालं ना तर दर्शक चेकळतील. तुमचं बरोबर आहे, पण प्रॉब्लेम असा आहे साहेब, आता काय तुमची प्रायव्हेट लफडी आता पब्लिक होणार, त्याला काय करणार? पब्लिक हे पब्लिकला कसं टोपी लावायची आम्हाला माहिती आहे. ओ साहेब तसं नाहीये, आता लेटर्स यायला लागलेत. ही बघा लेटर साहेब, वाचा ती. अहो तुमची वाचा बसली का? तुम्ही वाचा घे. वाचतो ना साहेब, काय मला वाचायला काय? हे बघा, हा हा हे बघा साहेब, काय विचारलंय. हा साहेबांचे बंगले किती, वाड्या किती, गाड्या किती, शेअर्स किती, लॉकर्स किती, चॉपर किती. हे जाऊ दे, हे इन्कम टॅक्स वाले असेल. दुसरं वाचा. बरं दुसरं वाचा. आपल्याला काय साहेब, तुमच्यानंतर खुर्ची कोणाला मिळणार, मोठ्याला, धाकट्याला की मधल्याला? हे म्हणजे डायरेक्ट आमच्या घरात घुसले. पुढचं वाचा. साहेब पुढचं जाऊ दे, आता महत्वाचं लेटर बघा. दौऱ्यात कोणाबरोबर असता, कोणाबरोबर झोपता, अंगावरच्या शर्टावर लागलेल्या लिपस्टिकचा डाग कोणाचा आहे, आणि गाडीच्या मागच्या सीटवर बर्गंडी रंगाचा केस कोणाचा आहे, सुटकेस मधला लेडीज रुमाल कोणाचा आहे. हे फक्त आमची बायको आम्हाला विचारू शकते. साहेब बायकोच आहे.